उपस्थितांवर मोहिनी घालणारा हा घंटानाद आणि त्या घंटानादाच्या तालावर धगधगते कठे डोक्यावर घेऊन नाचणारे हे आदिवासी बांधव। आग ओकणाऱ्या या घागरी घेऊन ही मंडळी नाचतायत का? घागरीतून ओंगळणाऱ्या गरम तेलाचे चटके सहन करायची शक्ती त्यांना मिळते तरी कुठून? ही दृश्य पाहिल्यानंतर असे अनेक प्रश्न ज्वालांप्रमाणे तुमच्या मनात धगधगू लागतात। पाहणाऱ्याला जागीच स्तब्ध करणारी ही दृश्य आहेत अहमदनगरच्या अकोले तालुक्यातल्या कोठेवाडी गावची। आदिवासी बांधवांची वस्ती असलेल्या या गावात दरवर्षी बिरोबाची जत्रा भरते आणि या जत्रेत हे अग्नितांडव पाहायला मिळतं। अक्षय तृतीयेनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी बिरोबाच्या मंदिराच्या मैदानात हा अग्नि उत्सव पाहायला मिळतो। अजिबात चटका वगैरे काय बसत नाही, एकही भक्तगण भाजत नाही किंवा कुठल्या प्रकारची इजा होत नाही। आता आपण अगदी एकदम जाळाजवळ उभा आहे तरी आम्ही नवस केलेला असतो प्रत्येक नवस करणाऱ्यांनी, आणि तो नवस पडायची आज इच्छा असते तरी तो नवस पडल्यावर मन शांत होतं आणि कुठल्या प्रकारची इजा वगैरे काही होत नाही। उलट त्या भक्ताला असं खूप खूप आनंद होतो। बिरोबाच्या जत्रेत नाचवले जाणारे हे कठे तयार करण्याची सुद्धा विशिष्ट पद्धत आहे। हा कठा जो घागरीचा बनवला जातो, एक कुंभाराकडे जी घागर असते तिचा बूड कापता आणि ती पलटी, तिचं जे वरचं तोंड असतं पलटी करता, त्यामध्ये त्या माठामध्ये नंतर खैराची लाकडं, त्यावरती गोडे तेल सोडलं जातं। गोडे तेल सोडल्यानंतर एक आमचा प्रमुख गावचा दैवताच्या गावच्या नावाने एक कथा असतो, तो आम्ही कथा म्हणतो आमच्या भाषेमध्ये। कठ्याची ही जत्रा पाहण्यासाठी राज्यभरातून अनेक लोक कोठेवाडी गावामध्ये हजर होतात। कठ्यामधल्या धगधगत्या ज्वालांनी सारा आसमंत उजळून निघतो आणि हे दृश्य उपस्थितांच्या मनावर नेहमीसाठी कोरलं जातं। कठ्यांची ही जत्रा कधी सुरू झाली आणि या यात्रेमागची नक्की पार्श्वभूमी काय आहे याबाबत गावकऱ्यांना विशेष माहिती नाही। मात्र कठ्याच्या जत्रेनंतर बिरोबा गावचं रक्षण करतो आणि भाविकांना संकटापासून दूर ठेवतो अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी।